निर्भीड, निपक्षीय, रोखोक, कणखर वाहनाचे लोकप्रिय लाईव्ह न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह। पंढरपूर शहर पोलीस ठाणे गुन्हा प्रकटीकरण शाखेने आज धडाकेबाज व दमदार कामगिरी बजावली आहे। पंढरपूर शहरामध्ये बाहेरून येऊन जीवे ठार मारण्याचा कट करणाऱ्यांना ताब्यात घेऊन गुन्हे प्रकटीकरण शाखेने जेरबंद केले असून त्यांच्याकडून एक पिस्तूल, 3 जिवंत काडतूस, एक तलवार व चाकू जप्त केलाय। पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंध करण्याकरिता दिनांक 26/12/2024 रोजी रात्री गस्त करत असताना कराड रोड लगतच्या श्रेयस पॅलेसच्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानात एक कार अंधारात संशयितपणे थांबलेली दिसली। त्याचा संशय आल्याने सदरचे वाहन जवळ जाऊन पाहिले असता त्यामध्ये 3 इसम बसलेले दिसले। बसलेल्या इसमांना आपण एवढ्या रात्री इथे काय करत आहात, गाडीमध्ये कोण कोण आहेत, तसेच सदरच्या कारला आपण पाठीमागे नंबर प्लेट का लावली नाही असे विचारले असतात। सुरुवातीला त्यांनी कोणत्याही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत। आतमध्ये बसलेल्या इसमांना खाली उतरण्यास सांगितले असता सदर इसम हे खाली उतरून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना जागीच पकडले। त्यांच्याकडे नाव पत्ता याबाबत विचारणा केली असता मिळून आलेली स्विफ्ट कार चेक करत असता त्यामध्ये बेकायदेशीर अवैध शस्त्र मिळून आल्याने त्यांच्याकडे सदर शस्त्रांबाबत अधिक चौकशी केली असता वेळापूर येथे राहणारा इसम हा पंढरपूर येथे पळून आला आहे व त्याचा आम्ही शोध घेत आहे असे सांगितले। यातील आरोपी क्रमांक 1 याचे पूर्ववैमनस्य असल्याचे त्याने कबूल केले असल्याने त्याच्यावर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळून आलेल्या आरोपीची नावे: सुखदेव खशाबाद दीडवाहक, राहणार शिक्षक कॉलनी, म्हसवड, तालुका मान, जिल्हा सातारा; करण बच्चाराम मदने, राहणार भवानीपेठ, तालुका खटाव, जिल्हा सातारा; दीपक दत्तू रूपनवर, राहणार धुळादेव, जिल्हा सातारा अशी आहेत। सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग डॉक्टर अर्जुन भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरपूर शहर पोलीस ठाणे विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, सहाय्यक पोलीस फौजदार राजेश गोसावी, शरद कदम, पोलीस हवालदार सूरज हेंबाडे, सचिन हेंबाडे, प्रसाद औटी, विठ्ठल विभूते, दादा माने, पोलीस शिपाई शहाजी मंडले, समाधान माने, पोलीस कॉन्स्टेबल बजरंग विचकुले, निलेश कांबळे, चालक बडे तसेच सायबर शाखा सोलापूर ग्रामीणचे रतन जाधव यांनी केली आहे।